तिला काय चाललंय तुझं? एजे, कालच्या सरप्राईजसाठी खूप खूप थँक्यू. आणि जो काही गोंधळ घातला ना त्याच्यासाठी खूप खूप सॉरी. मी परत असं नाही. तिला कालच्या गोष्टीसाठी तू सॉरी म्हणून झालेला आहे. आणि काय करायचंच असेल तर आज प्लीज काय गोंधळ घालू नकोस. ऑलरेडी या गणेशोत्सवात घरी खूप प्रॉब्लेम झालेले आहेत. आज शेवटचा दिवस आहे विसर्जनाचा. सो आय डोंट वॉन्ट एनी प्रॉब्लेम्स. नाही नाही एजे, प्रॉमिस आज ना मी काहीही गोंधळ घालणार नाही. सगळं एकदम परफेक्ट करीन. एजे स्टँडर्डनी परफेक्ट. पार्टनर, तुझ्यापासून काय लपलंय? तुला तर सगळंच माहितीये. माझे एजंट बरोबर लग्न ठरलं ना तेव्हा मला ते अजिबात आवडत नव्हते. म्हणजे तसे माणूस म्हणून ते चांगलेच आहे, पण नवरा म्हणून बापरे, मला भीतीच वाटत होती. म्हणजे हिटलर बरोबर आता आयुष्य काढायचं ह्या विचाराने धडकी भरली होती मला. म्हणजे खरं तर माझ्या मनातलं माझ्या लाईफ पार्टनरचं चित्र खूप वेगळं होतं. एजंट सारखं तर नक्कीच नव्हतं. पण आता ते चित्र हळूहळू बदलायला लागले. त्या खडूस चेहऱ्यामागचे प्रेमळ एजे मला आता हळूहळू दिसायला लागले. कधीही न उलगडणारं कोडं वाटणारे एजे आता हळूहळू उलगडायला लागले. पार्टनर, मला ना आता जाणवलंय म्हणजे खात्री पटलीये. मला एजंट बरोबरच माझं पूर्ण आयुष्य घालवायचंय. माझं त्यांच्यावर खूप प्रेम आहे. आणि पार्टनर, तू आम्हाला भेटवलंस. तुझ्यामुळे आम्ही एकत्र आलो. खूप 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 थँक्यू. आणि पार्टनर, तू माझा खरा पार्टनर आहेस. कारण तुझ्याकडे नेहमी माझ्यासाठी काहीतरी बेटर प्लॅन असतो. हा मी करते काय. वहिनी, मी आरतीची तयारी करू का? नको, करते. वहिनी, मी दुर्वाजी हटते. नको सरस्वती, माझं काम झालं की मी करते. राहू दे. वहिनी, काय झालंय तुम्हाला? तुम्ही आम्हाला काहीच मदत का नाही करू देतात? कारण तुम्ही देवाचं कोणतंही काम मनापासून आणि श्रद्धेने कराल असं आता तरी मला वाटत नाहीये. वहिनी, तुम्ही रांगोळ्या काढा, हाऊस सजवा, पण प्लीज बाप्पापाशी काहीही करू नका. प्लीज लांब राहा. चला. हीच ती संधी आहे. लक्ष्मी आणि सरू आता कोणाच्याही नकळत माझी प्यादी व्हायची तयारी ठेवा. उद्या पार्टनर त्याच्या घरी गेल्यावर आपलं घर किती सुनं सुनं होईल ना. माहेरी तर विसर्जनानंतर मला रडायलाच यायचं. म्हणूनच तर आपल्या घरी विसर्जनानंतर ना एक गंमत असते. अभिराम सगळ्यांना एक सरप्राईज देतो. सरप्राईज? आणि एजे, आजी काय असतं सरप्राईज? कळेलच की तुला विसर्जन झाल्यावर. आजी, आजी सांगा ना. कळेल की तुला पण का. प्लीज. अभिराम आहे ना, तो आला ना की तोच सांगेल. आजी, पण आपण मैत्रिणी होत की नाही आजी? तरी नाही सांगणार. सरप्राईज असतो. आजी मी फायनल विचारते. काय? मला सांगा. तुला का ग एवढी उत्सुकता? सांग जरा. आजी, एजंटचं सरप्राईज आहे. जे काहीतरी सॉलिडच असणार. काल कसं दिलेलं त्यांनी सरप्राईज? अभिरामचं सरप्राईज ना? हो. खूप सॉलिड असतं ना? हो. आता तू त्याच्यावर प्रेम करायला लागलीस ना? हो. बोला बोला बोला. जी अहो, पूर्ण वाक्यात उत्तर द्या. तुम्ही कुठचा विषय कुठे नेताय? विषय तोच आहे, बोला. अरे प्लीज.
चला आरतीला सुरुवात करूया. गणपती बाप्पा